दादा, नमस्कार. मी आपला लाडका आमचा लाडका पत्रकार रेवण मोरे आपली मुलाखत घेत आहे. थोडक्यात रूपरेषा सांगा. बोला. तुम्ही निघाला कुठून? पंढरपूर. आता जायचं कुठपर्यंत? देहू. येताना तुम्हाला काय अडचणी आल्या? अडचणी तर काहीच नाही. आज जवळजवळ ही दिंडी श्री बाळकृष्णभाऊ बोरकर दिंडी रथापुढे 21 नंबर ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या रथासमोर 21 नंबर दिंडी बाळकृष्णभाऊ बोरकर ही जवळजवळ 40 वर्षापूर्वी दिंडी आहे. आणि हे पंढरपूर एकादशी ते द्वादशीला द्वितीयाला देहूमध्ये पोचते दिंडी. जवळजवळ ह्या दिंडीमध्ये आत्तापर्यंत 300 ते 400 वारकरी पायी वारी करत असतात. 6 ते 7 दिवसाचा प्रवास असतो हा. त्याच्यामुळं ते पंक्ती, नाश्ता, चहा, पाणी सगळं हे दिंडीचं वैयक्तिक असतं आहे. पूर्वीपासून हे पंक्तीवाले आहेत. जवळजवळ 40 वर्षापासून हे पंक्ती देते ते लोक आणि सेवा मनोभावे करतात. त्यामुळं कुठंच अडचण येत नाही. आणि सकाळी एकदा दिंडी निघाली की सकाळी काकडा परत दुपारी नेमाचं भजन, हरिपाठ, परत काही निवडक अभंग असतात, काही संतांचे अभंग असतात. हे पूर्ण भजन सकाळी ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत संपूर्ण भजन चालू असतं. त्यामुळे या दिंडीमध्ये चालताना काहीच वाटत नाही की भजन मृदंगचार्य असतात, भजन टाळकरी, झेंडेकरी, विणेकरी. त्यामुळं लोकांना आनंद घेता येत आहे. वारकरी म्हणजे इंद्रियावर वारकर करणारा वारकरी. हो, बरोबर आहे ना. आळंदी पंढरी महिना वारकरी, शुद्ध एकादशीला पंढरपूर, वद्य एकादशीला आळंदी, देहू, आळंदी, पंढरपूर. हे पूर्ण 24 एकादशी महिन्याला वर्षामध्ये 24 एकादशी करणारे वारकरी आहेत. महिना निष्ठावंत वारकरी आणि भजनप्रिय. हो, आपल्या दिंडीमध्ये एक वैशिष्ट्य आहे की सगळे नेम, धर्म आणि भजन आणि दिंडीच्या नियमामध्ये राहतात. कोणी नियमाचं पालन म्हणजे उल्लंघन करत नाही. जसं विनेकर सांगतो तसं त्याप्रमाणे दिंडीमध्ये वारकरी चाललं जातं. शिस्त आणि व्यवस्थित पद्धतीने चाललं जातं. बरं, आपण आता मुक्काम कुठल्या ठिकाणी? पहिला मुक्काम माळशिरस, दुसरा मुक्काम माटाची वाडी, तिसरा मुक्काम मूर्तिमोडवे, चौथा मुक्काम सासवड, पाचवा मुक्काम सांडले, पाचवा मुक्काम येरवडा नवी खडकी आणि 6वा मुक्काम तळवडे. होता ना सायन्स चौक म्हणजे जवळजवळ 40 किलोमीटर दररोज चाललं जातं. पहिले 3 टप्पे मोठे आहेत. माळशिरस, माटाची वाडी, मूर्तिमोडे. नंतर मग कमी अंतर होतं. सासवड, येरवडा आणि तळवडे यापणे चाल असते. आणि द्वितीयाला आम्ही सकाळी 6 वाजता देवमध्ये पोचतो. देवमध्ये गेल्यानंतर मंदिरामध्ये प्रदक्षिणा असते, दर्शन असते आणि नंतर स्नान करून मग आपण 10 ते 12 भजन असते. तुकाराम महाराजांच्या बीजनिमित्त निर्याणपर अभंगाचे भजन असते. भजन झाल्यानंतर मग गुलाल पुरस्कृत केलं जातं. मग नंतर अन्नप्रसाद असतो. दुपारी शरबत, परत 5 वाजता चहा असतो आणि संध्याकाळी मुक्कामला प्रत्येक ठिकाणी जेवणाची सोय असते. परंपरेपासून हे जुने आपले पंक्तीवाले आहेत. इथं वर्गणी नाही, काही नाही, विनामूल्य सेवा असते. विनामूल्य सेवा हीच ईश्वर सेवा. हो, हे परंपरेपासून 40 वर्षापासून चालत आलेलं आहे. आमच्या तर बघण्यात आहे की त्यांची 4थी पिढी आहे. विनेकर महाराजांची. ठीक आहे, 4थी पिढी आहे. तुळशीवाले आहेत हे पहिलीच पिढी आहे त्यांची. हां, ते पहिलीच पिढी. बरं, ठीक आहे. म्हणजे तुमचा एक ग्रुप असतो, विनेकरी, तुळशीवाले, हंडेवाले, झेंडेकरी, दिंडीतलं चालणाऱ्यांचं. थँक्यू, धन्यवाद, वेलकम. आपली मुलाखत घेतल्याबद्दल मला मनापासून बरं वाटलं आणि तुमची सेवा घडल्यासारखं वाटलं. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.